मार्कवर सायकला पूल केलाय, पाठवलं चेंडूला, पॉवर प्लेचा योग्य वापर, स्कोअर लाईन रिजन मधून चेंडू सीमा चौकार. गायकवाड यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष स्वागत. त्याचबरोबर अनिल शेठ भंडारी हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत आहे. चौकाराने खातं उघडलं तर मयूरचं. विक्रम एंड बदललाय, स्ट्रायकला मयूर. फुल टॉस सरळ बॅटने खेळला यावेळेला. चेंडू चालला मिडॉलवरून, आपण तर क्षेत्ररक्षक आले आहेत मिड ऑफ वरून, जो परत चेंडूला फीड करतात. 2 धावा मिनिट आहेत. धावसंख्या धावफलक त्यामुळे पाहू शकता पिसवली 40+ संघ 6 धावा धावफलकाती लागलेत. मेगा फायनलची मॅच. विक्रम गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म राऊंड कडे मारा करतो. स्ट्रायकला मयूर. हो वेल्लेप केलाय, सोडून दिलाय, पंच वाईट चिखून करतायत. अबद्ध धावेमध्ये भर. धावसंख्या धावफलकाती 7. पुणे गोलंदाजी मार्कवर विक्रम, राईट आर्म राऊंड कडे मार्क. स्ट्रायकला मयूर. ओ चांगला चेंडू होता, बॅक पुढे जाऊन कट करायचं तर यावेळेला चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. डॉट चेंडूची समाप्ती होते. अंतिम मॅच मेगा फायनल, दमदार आणि आपण तर आमदार चषक. 3 चौकार आपण तर 3 षटकार 3000 रुपये, 3 चौकार आपण तर 2000 रुपये. चिंतामणी लोखंडे साहेब यांच्याकडून गोल्डन मॅन ओम ग्रुपचे सर्वे सर्वा. क्या बात है. 7 धावा धावफलकातील 8 आपण पाहू शकता वेळेला 8 धावा. 8 धावा धावफलकातील लागल्यात. तर राजूदादा आमदार माजी आमदार यांच्याकडून चिकनगर संघासाठी विकेट हॅटीसाठी किती 5000. हरेश वनपक्षाच्या पाठीमागे विक्रमला काहीतरी सूचना करतोय. ओ चांगला चेंडू फुलर लाईनचा चेंडू खोदून काढलाय. मिडॉलवर चेंडू चाललाय, लॉंगरला क्षेत्ररक्षक घेतोय, जो परत चेंडूला फीड करतोय. 2 धावा कंप्लीट केल्या. नाही कोमलचं कौतुक करेल, थोडंसं प्रेशराईज त्यांनी दाखवलं. अमित वरती प्रेशर आणलं आणि तिथून मात्र 2 धावा त्याने कंप्लीट देखील केलेत. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकतो 10. जो ऐवा झेल की त्याला 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. ऑन साईडला टर्न केलाय, झेलची शक्यता आहे. प्रशांत आहेत मिड विकेटला, चूक होणार नाहीयेत. मॅचची गोल्डन विकेट मिळाली. बॅटर बाद. सॉरी 40+ संघाला बिग विकेट, बिग विकेट. गोलंदाजी मार्कवर कोण होते पाहायचं आहे. चिकनगर 40+ संघ आपण तर माध्यमातून प्रशांत आलाय. साईनाथ पाटील यांच्याकडून ऐवा झेलसाठी 200 रुपये, म्हणजे एकूण 700 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. चिंतामणी लोखंडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे.
आणि साईनाथ दादांच्याकडून 200 म्हणजे 700 रुपयाचं पार्श्व घटना ऐवा झेलसाठी मेगा फायनलमध्ये प्रशांत गोलंदाजी मार्फत धावसंख्या धाफल करता आपण पाहू शकता यावेळेला 12 धावा. अपील केलं जात आहे बॅटर बाद. साठी 1000 रुपये विलास गायकवाड साहेब. आपण तर 3 षटकासाठी आपण तर 1000 रुपये आणि सतीश भोईर 3 षटकासाठी कॅश प्राईज असणार 1000 रुपये. बॅटरसाठी संधी बिग विकेट. 2 महत्वाचे बॅटर बाद झाले. सलामी वीर बाद झालेत. मेगा फायनलची मॅच प्रशांतला यश मिळालंय. स्ट्रायकेला अरुण येतोय. प्रशांत राईट ऑफ ओव्हर द गट मारा करतोय कोलोली गाव यांकडून. ओ फटका चांगला यावेळेला मिड ऑफ वरून छोटी चाललाय लॉंग ऑफला. एक धाव कंप्लीट केली आहे. एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या धाफलकाती 13 धावा धाफलकाती लागल्या आहेत. मेगा फायनलची मॅच चिकनगड 40+ पक्ष पिसवली 40+ मध्ये 2 बलाढ्य संघ एकमेकांसमोर. ओ चांगला चेंडू होता. बॅकफुट गेले होते. कट करायचा होता. चेंडू पडल्यानंतर काय वेगाने स्किड झाला बघा ना. शिक्षक अरुणचं कौतुक करेल. धावा येत नाहीयेत. पिसवली 40+ संघासाठी धावा करणं फार गरजेचं आहे. हे बघा मेगा फायनल सेमी फायनल पर्यंत आपण तर धावा काउंट करतोय. विलास गायकवाडकडून आपण बघितले तर सिरीजसाठी फ्रीज देखील देण्यात आलेले. पंच वाईटची खूण करताय. धावसंख्या दाफलकात 1 ने वाढते. 14 धावा. सेमी फायनल पर्यंत आपण धावा काउंट करतो. फायनलच्या धावा काउंट करणार नाहीयेत. तुम्ही कोणता खेळाडू मालिकावीर ठरतो पाहिजे. फ्रीज कोण आपल्या घरी घेऊन जातो. प्रशांत निलेश. ओ फटका चांगला आहे. क्लासिकल एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह बघायला मिळालाय. चेंडू सीमारच्या पार. चौकार. तर 18 धावा. सुरुवात चांगली केली प्रशांत. ओ चेंजा पेस पडल्यानंतर चेंडूला आतमध्ये आणलंय. यावेळेला आपण पाहू शकता खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाले. ब्रेक चेंडू होता. आतमध्ये आणलाय. 2 षटकार समाप्तीनंतर आपण पाहू शकता 18 धावा. 9 शासन धावा कुठल्या आहेत. कवते पिस्तोली 40+ संघ प्रथम बॅटिंग करतोय. सुनील नाहीये संघामध्ये. बूम बूम नरेश नाहीये. कारण का शोज देखील भरपूर सुरू आहेत. 2 चांगले कलाकार चांगले क्रिकेटपटू नाही आहेत संघामध्ये. गोलंदाजी मार्कवर येतो हरेश येतोय. हरेशने या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली आहे. 2 षटकं संपले. 18 आले आहेत. आता 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून आता चांगली बॅटिंग करावी लागेल. खास करून आपण तर निलेशला. निरंकार देखील आहे बॅटिंगला येणं. पण धावा जर 40-35 झाले तर मजा येईल मॅचमध्ये. फुल टॉस आहे. वेस्ट हाईट चेक करायचे. पण बॅटरी तर रन आउट आहे का. इस बॅटर बाद आहे. हाईट चेक करा. बारामदादा या. बारामदाचा शेड्यूल बघा थोडंसं बिझी आहे आज. प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते त्यांना आमंत्रित केलं जातं.
फेअर डिलिव्हरी. धावसंख्या धाफल का त्याकडे पाहू शकता. 1 पुढे सरकते. 19. नवीन बॅटर तो निरंकार येतोय. अरुण बाद होतोय धावबाच्या स्वरूपात. तर बघा पारितोषिक आलेल्या पिसोली संघासाठी आपण तर सुंदर बावल्या ग्रुप आयवा झेलसाठी 200 रुपयाचा कॅश प्राईज आहे. फक्त पिसोलीचा संघ जेव्हा बॅटिंग करेल तेव्हा. काय ग्रुपचं नाव बघा, सुंदर बावल्या. काय काय ग्रुप येतात मला दादा. पैसे असले ना काय सर्व ग्रुप तयार होतात. डॉट चेंडूची समाप्ती. पैसे नसल्यावर ग्रुपच तयार होणार नाही तुमचे. सतीश भोईर देखील चिंतामणी लोखंडे बरोबर काहीतरी बातचीत करतायत. एज झेल ड्रॉप. काय घडलंय. थर्डमॅनला चेंडू वेगाने चाललाय सीमारेषा पार. इथे चौकार, नशीबाचा चौकार आलाय. 23 धावा. गोल्डन मॅन चिंतामणी लोखंडे साहेब देखील बसले आहेत. त्यांच्या सोबत आपण पाहू शकता ज्या आपण सतीशदादा भोईर ज्यांच्या माध्यमातून आत्ताच आपण तर आमदार चषक झालं. मॅचचा आनंद घेत आहेत. नरेश भोईर देखील त्यांच्या बंधुराजा आपण पाहू शकता सामन्याचा आनंद घेत आहेत. आनंद पंजे देखील आपण पाहू शकता. जणू काय आनंद पंजाबकडे जर पिशवी बघितली ना असं वाटतं काय ॲडव्होकेटची पिशवी काहीतरी आहे, जॅकेट आहे असंच वाटतं बघा ना. काळा कोट बघितला तर आणि खाकी ड्रेस बघितला बरेच जण घाबरतात. ओ डॉट चेंडूची समाप्ती होते. सतीश दादा भोईर बघा ना, आजकाल माणसांचा विचार केला, माणूस जर बघितला बीपीचा त्रास झाला तर मीठ कमी खातो, शुगरचा त्रास झाला तर साखर कमी खातो, तरी पण देवाला घाबरत नाही माणूस. देवापुढं देव किती पैशातले तर देवाला सांगतो मला जास्ती जरा येऊ दे. समाधान नाही आहे माणूस. चिंतामणी दादा सकाळी उठल्या तर अगरबत्ती लावतोच, पण जर त्याला पैसे आले तर 3 टाईम पूजा करतो. नाही तर त्याच देवाला नावं देखील ठेवतात. ओ पंच केलाय. झेलची शक्यता क्षेत्ररक्षक आल्यात. प्रयत्न खूप चांगले केलेत, खूप चांगले प्रयत्न केलेत अमितने. 2 धावा पूर्ण केल्यात. तिसरी होते का पाहायचंय. 3 धावा इथून कंप्लीट केले जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2च धावा. असं काय आपण आपण पाहू शकता. 25 धावा. नाही नक्कीच व्यासपीठावर देखील भरपूर मान्यवर बसले आहेत. गोल्डन मॅन देखील आपण पाहू शकता. चिंतामणी दादा जबरदस्त व्यक्तिमत्व. सतीश दादा देखील मला वाटतं त्यांच्याबरोबर बातचीत करत आहेत. नाही करणं फार गरजेचं आहे. गावात एकता टिकवणं तर या सर्वांनी एकत्र येऊन कार्यक्रमाला हजेरी लावणं, कार्यक्रमाला उपस्थित राहणं फार गरजेचं आहे. कारण का 12 दादा कधी काय होईल कोणाचं सांगू शकत नाहीये. आत्ता इथे आहेत पण संध्याकाळी उद्या निरोप पण येऊ शकतोय, बॅनर लागू शकतोय. याची भीती प्रत्येक जणाला आता लागली आहे सतीश दादा. त्यामुळे माणूस खाताना विचार करतो. धावा झाले. धावफल गती 25. पहिलीची लोखंड आपण पहिले तर जर मगाशी आले होते चैनू लोखंडेचेच आपण हात मिळवल्यानंतर समजते त्यांची बॉडी काय. फुटॉज आहे, डाऊन डी ग्राउंड स्क्वेअर लेगला चेंडू वेगाने चाललाय. विक्रम आहेत तिथे. 2 धावा इथून कंप्लीट केले. धावसंख्या धावफल गती आपण पाहू शकता बेला 27 धावा. अंतिम षटक. अरुण गोलंदाजी मार्कवर. हो यष्टा उद्ध्वस्त बॅटर बाद. अरुणला यश मिळतंय.
खेळीचे धावसंख्या 27. नवीन बॅटर येतो आपण पाहू शकता बेला अरुण माळी येतो. एक अरुण बाद झालाय, दुसरा अरुण आलाय. धावा येत नाही. पिसोली संघाने टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. नन्ना पंजे कुठेतरी मला वाटतं प्रोग्राम अटेंड करून आलेले दिसत आहेत. आज हळदी भरपूर आहेत. नाही गेलंच पाहिजे ना, मेवण्याने गेलंच पाहिजे. जाण्या येण्याने नातं वाढतं ना. बालाराम दादा, जर आपल्या लोकांनी सोनं नाही घ्यायचं ठरवलं तर सोनार लोक काय करतील? ना शोधायला येतील गाववाले कुठे आहेत. कार्यक्रम बंद केले का काय? प्रत्येकाकडे प्रचंड सोनं आहे. असू दे, पैसा आहे ना तर तुम्ही त्याचा वापर देखील करा. सोनं ठेवलं तर बाळाराम दादा मी तर म्हणेल उपयोगी वस्तू आहे ना. सोनं रात्री तुम्ही जा त्याला उठवा, सांगा एवढं एवढं सोनं आणलंय, कॅश देईल आणून. बैल आणला तर सांगाल नको बाबा हा माझ्या कामाचा नाही आहे. असो, पण प्रत्येकाला आवड आहे. चांगला चेंडू होता. आपण तर मिडॉनवर चेंडू वेगाने गेलाय. एक धाव कंप्लीट केले ते धावसंख्या आपण 2 इथे कंप्लीट केले तर धावसंख्या आपण पाहू शकता 29 धावा. या गावात देखील बैलांची प्रचंड आवड आहे. झुंजीची बैलं असतील, शर्यतींची असतील, असू दे. ज्याला पटतो तो शौक करा, पण व्यवस्थित करा, पैसे सांभाळून करा. हो, चांगला चेंडू होता. यावेळेला ड्राईव्ह केलाय, चेंडू चाललाय स्वीपा कव्हरला. इथून मात्र आपण 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरी होते का पाहायचंय. धावसंख्या फलकात आपण पाहू शकतो 31. चेंडू बाकी शेवटच्या षटकातील अरुणच्या 2 चेंडू बाकी आहेत. धन्यवाद देऊ आमच्या डीजे मास्टरला, धन्यवाद देऊ आमच्या लाईव्ह टेलिकास्टला, खास करून धन्यवाद देऊ बालाराम दादाला, कारण त्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्यासाठी आमंत्रित केलं. तर त्यांना धन्यवाद देऊ. भिरू दादाला धन्यवाद देऊ. आनंद पंजेला धन्यवाद देऊ. पंच वाईटची खूण करतात. आनंद पंजे, तुम्हाला लग्नाला जायचं म्हणून बालाराम दादाला झोप आली बघा ना. क्या बात आहे. असू दे, प्रत्येकाने प्रत्येकाच्या कार्यक्रमात जाणं येणं ठेवा मित्रांनो. हा चेंडू फटका चांगला. यावेळेला मिळवणार चेंडू चालला वाईट स्ट्रॉंगला क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. इथे मात्र 2 धावा होत आहेत का पाहायचं आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट, डायरेक्ट हिट, बॅटर बाद. धावसंख्या दाखल कधी आपण पाहू शकता. यावेळेला 33 धावा. चेंडू बाकी फक्त आणि फक्त आपण तर 1. तर अनिल भंडारी यांच्या माध्यमातून 3 षटकासाठी 1000 रुपये. आपण तर विलास गायकवाड यांच्या माध्यमातून 3 षटकासाठी 1000 रुपये आणि सतीश भोईर साहेब 3 षटकासाठी 1000 रुपये. हे संपूर्ण आपण तर ग्रामस्थ मंडळ उमाडे पोटी प्लस संघाला धन्यवाद देऊ, ग्रामस्थ मंडळाला धन्यवाद देऊ आणि जे इथे उपस्थित आहेत त्या सर्वांना आपण धन्यवाद देऊ. कारण का आमचा या धावसंख्या 33 अंतिम चेंडू या पहिल्या सत्रातील. बालाराम दादा, सत्कार आमचा नाही झाला तरी चालेल, आपण मान्यवरांचा पहिला सन्मान करू. अतिथी देवो भव. कारण का मान्यवर म्हणजे आपले अतिथी आहेत. महाराष्ट्र म्हटलं तर संतांची भूमी, महाराष्ट्र म्हटलं छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आणि या भूमीवरती आपला आदरपूर्वक सन्मान केला जातो. जपल्या आपण बेले तर खऱ्या अर्थाने आपल्या आईबाबाचे पुण्य की आपण या महाराष्ट्रात जन्माला आलो. ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, या महाराष्ट्रात लोकमान्य टिळक जन्माला आले, या महाराष्ट्रात आपण तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले, असे थोर नेते आज आपण तर आपल्या महाराष्ट्रात भरपूर तीर्थक्षेत्र देखील आहेत. ओ फटका चांगला आहे, डाऊन दी ग्राउंड, मिड विकेटला चेंडू चाललाय. 2 धावा होत आहेत का पाहायचंय. 2 झाल्या आहेत. धावसंख्या फलकात आपण पाहू शकता 35-36 धावांचं लक्ष्य इथून पाहायचंय. कोण चॅम्पियनशिप पटकावतोय. आमदार खासदार चषकाचं जाण्यासाठी जाऊया दुसऱ्यासाठी आमचे साथी समालोचक जगदीश पाटील सर. मी बाळू पाटील आपल्यासून रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद. चला या ठिकाणी आपण एक विशेष सन्मान करू. ओम ग्रुपचे सर्व सन्माननीय चिंतामण शेठ लोखंडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी या स्पर्धेचे आयोजक अण्णा या बिरुदाद आहेत, त्याचबरोबर आमचे खारूक आहेत. चला
आणि रुपेश विशाल दादा आहेत. चला या सर्व आयोजन कमिटी ज्यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर रोहिदास दादा या आणि कामेश, चला या आपण आपल्या सर्वांचे शुभ हस्ते, अजय यांच्या सर्वांचे शुभ हस्ते आपण चिंतामण शेठ लोखंडे यांचा या मंचावरती सन्मान करूया आपण. सर्व आयोजन कमिटी सत्कार या ठिकाणी केला जाईल. सर्व या आयोजन कमिटी खूप मेहनत केली आहे. गेल्या कित्येक दिवस या स्पर्धेची तयारी करत असताना या सर्व राकेश, ही सर्व आयोजन कमिटी त्यांच्या मार्फत चिंतामण शेठ लोखंडे जे ओम ग्रुपचे सर्वात सर्व आहेत त्यांचाच आपण करतोय सत्कार. चला आमदार खासदार चषकामध्ये पाहतोय आपण जयंतदादा या 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 सतीश शेठ भोईर ज्यांनी मगाशी खूप पारितोषिक लावलं होतं सातत्याने प्रत्येक टीमवरती. चला सर्व मंडळींचा सत्कार होत असताना चला आपण आलात या ठिकाणी त्याबद्दल आपलं सतश आभार. सतीश शेठ भोईर बसून घ्या. चला या ठिकाणी सामना लगेच सुरू होतोय. सामना सुरू होते. 33 धावा झाल्यात, 35 झाल्यात, 36 ची गरज आहे. पहिला चेंडू कट करायचा होता. निलेश, ओ चांगला चेंडू यावेळेला खोदून काढलाय. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळते. असं काय दाखल करते एक. ओम ग्रुपच्या माध्यमातून विकेट हॅटिकसाठी 3000चं कॅश प्राइज असणार आहे. निलेश विक्रम, ओ फटका चांगला यावेळेला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे. षटक कव्हर रिझन मध्ये आपण पाहू शकता. यावेळेला षटक षटकावरला क्षेत्ररक्षक आहे. एक नाही धावू शकत, 2 धावा आपण पाहू शकता. 36 करायचे आहेत. पिसवली 40+ संघ देखील सहजाजी मॅच सोडणार नाहीये. निलेशला आमंत्रित केले म्हणजे कोमलचं षटक असणारे रणनीती बनवली आहे. निलेश, ओ बॅकफुट गेल्या, कट केलं. यावेळेला थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव. तर विनय शेटकेने या व्यासपीठावर आपलं देखील चला आयवा जेलसाठी सतीश शेठ भोईर यांच्याकडून 500 रुपये आहेत. आयवा जेलला फक्त
आयवाजेलसाठी. आयवाजेल. तर बघा विनोद केने यांच्या माध्यमातून बघा सलग 3 षटकार 5,000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. सलग 3 षटकार 5,000चा पारितोषिक असणार आहे. आणि आयवाजेलसाठी सतीश शेठ भोईर यांच्या वतीने 500 रुपये आहेत. आणि चिंतामण शेठ लोखंडे यांच्या वतीने चिंतामण शेठ लोखंडे यांच्या माध्यमातून आयवा कॅससाठी 500 रुपये. धावा झाले तब्बल आपण पाहिलं तर दिनेश आम्हाला माहिती देतात यावेळेला 7 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 36ची गरज म्हणजे अजून 29ची गरज आहे इथून येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. तर विनोद केने साहेब या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. दादा देखील त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. अजून जबरदस्त व्यक्तिमत्व. मॅच संपली नाही अजूनही. तर माजी आमदार राजूदादा पाटील यांच्याकडून आपल्याला 3 षटकारासाठी 5,000 रुपयाचा कॅश प्राइज असणारी. खूप खूप धन्यवाद दादा. पारितोषिक नेहमी लावलं जातं. क्रिकेटसाठी नेहमीच सपोर्ट असतो दमदार माजी आमदार साहेबांकडून. हरीश स्ट्रायकरला येणारे आपण तर चेंडूत 18-29ची गरज आहे. मॅच संपली नाहीये. इथून वापसी होऊ शकते. कोमल आलाय. बेस्ट ऑफ बेस्ट. आडव्या बॅटने ऑन साइडला पूल केलाय. झेलची शक्यता आहे. 1 बाउंड. चेंडू सीमारच्या पार. चौकार. सुमित भोईर साहेबांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चौकार आणि धावसंख्या दुहेरी अंकामध्ये आपण पाहू शकता. यावेळेला 11 धावा. बघा निर्णय होते आम्हाला. चेक करा. तर प्रमोद शेठ भोईर आणि षटकार आहे. नितीन शेठ भंडारी या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. षटकार आलाय म्हणजे धावसंख्या 2 ने आता पुढे सरकेल. धावसंख्या आपण पाहू शकता 13 धावा. कोमल फुलटॉस ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून सीमारच्या पार. चौकार. जबरदस्त आपण तर गीत या गावाने भरपूर व्ह्यूअर्स मिळवले. आपण तर गीताने भरपूर आपण तर प्रसिद्धी देखील राजू दादांना माजी आमदारांना मिळवून दिली. व चांगला चेंडू ड्राईव्ह केलाय. मिड ऑफ वरून चेंडू चालला. यावेळेला लॉंग ऑफला 1 धाव कंप्लीट केले. 2 होतात का पाहिजे बॅकिंग आहे आणि चौकार बघायला मिळाला असता. जसं काय आपण कधी आपण पाहू शकता. यावेळेला 19 तर लक्ष जर बघितलं तर 36 आहे. 14 चेंडू 17ची गरज आहे. समीकरण सोपं आहे. मोठं आपण आता अवघड नाहीये. कोमल फुल टॉस टर्न केलाय. चेंडू चाललाय यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लाईक सीमारच्या पार. चौकार. चेक करा. हाईट फॅक्टर चेक करा. हाईट चेक करायची. हाईट फॅक्टर जरा चेक करा. चेंडू कमरेच्या वरती खाली आहे. धावा झाल्या. चौकार आणि आपण पाहू शकता यावेळेला नाहीये का फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी. बॉल प्रशांतला देखील माहिती आहे की बॉल खाली रिलीज होतो. चौकार धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव कधी 23. पुढे तर चांगला चेंडू डाऊन डी ग्राउंड. क्षेत्ररक्षक आल्या डीप स्क्वेअर लेग रिजन मधनं 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 25. हरीशला माहिती आहे मॅच लवकर संपवायची. प्रमोद भोईर यांच्याकडून एका षटकाराला 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. नाही बघा क्रिकेट वजनदार झालंय. प्राइज पैसे आले आहेत. कोण म्हणतो टेनिस क्रिकेटमध्ये पैसे नाही आहेत. केतन म्हात्रेला विचारा काय पैसा आहे टेनिस क्रिकेटमध्ये. चांगलं क्रिकेट खेळा तुम्हाला बक्षिसं भरपूर मिळतील.
हो चांगला ड्राईव्ह बघायला मिळालाय. एक्स्ट्रा खबरला चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक येतोय पण त्यांना बीट करून चेंडू सीमारेषा पार चौकार. आहेत आपण सन्मान करू. ओम ग्रुपचे अनिल शेठ भंडारी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करूया. अनिल शेठना विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये यावं आणि आपल्या या मानाचा स्वीकार करावा. या 29 गोलंदाजी मार्कवर येतोय. आपण पाहू शकता वेळेला अरुण भोईर येतोय. सायकला विक्रम भोईर. भोईर तू भोईर. सामना या षटकात संपतो का पाहायचा आता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय. यष्टीरक्षक बीट होतोय. 30 धावा 7ची गरज आहे. हरेश उर्फ पिंट्या 40+ बकासूर 22 स्वरूपात 1 धाव मिळते. पाहिजे इथून सामना संपवतो का आपल्या स्टाईलने. अनंत पंजे मला वाटतं हातात माचीच घेऊनच तयार आहेत. एक धाव इथं कंप्लीट केले. 2 होतात का पाहायचंय. दुसरीचा कॉल दिलाय. त्याचबरोबर नरेश शेठ भोईर हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करूया या मंचावरती. बालाराम दादा आपण बघितलं ना, माचीची किंमत कधीच वाढत नाहीये. आग लावणाऱ्यांची किंमत कधीच वाढणार नाहीये. म्हणून माचीची किंमत बघा 1 रुपयाच आहे. हा चेंडू यावेळेला आपण तर पंच वाईडची खून करतायत. अव्हानतेने भर असंख्य धावफलका तेवढे पाहू शकता. यावेळेला 33 फक्त 3ची गरज आहे. अरुण गोलंदाजी मार्क शकला. ऑन साईडला चिप शॉट बघायला मिळाला. 1 धाव कंप्लीट केली आहे. हरेचा विचार काय चाललाय. परत जायचं. चला आता फक्त धावा हव्यात. 2 धावांची गरज आहे. अण्णा पंजे काय केलं. क्लीन बोल्ड. चला आपण 2 धावांची गरज आहे. चला प्रशांत लवकर जरा. बॅटर बाद झाल्यात. नाही थांबा जरा. भिरू दादा मला वाटतं काळ्या पिशवीत काहीतरी आहे. प्रत्येक जण तिला सांभाळून ठेवतोय. नाही कॅश आहे ते आम्हाला माहिती आहे. कॅश नेईल तरी कोण हो इथून. तुमच्या गावातून जाण्या वस्तू म्हणजे त्याला मला वाटतं जायचं नाही. या चौकापर्यंत पण तो जाणार नाही. ओ उंच गेलाय. मॅच संपते का पाहायचंय. आणि अशा तऱ्हेने चिकनगर 40+ संघ चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन आमदार खासदार चषकाचा